बनवली असेल आणि उरलेली जर इडली असेल तर फेकून देऊ नका. यापासून खूप टेस्टी असा नाश्ता होतो. तर त्यासाठी इथे जी उरलेल्या माझ्याजवळ ज्या इडल्या होत्या त्यांना छान मी तुकडे करून घेतलेले आहे. 4-4 तुकडे केले आणि त्यानंतर एका पॉटमध्ये टमाटर, मिरची आणि सांबार, थोडंसं धनिया पावडर टाकून याला छान बारीक करून घेतलेलं आहे. तर ही जी पेस्ट आहे खूप छान लागते चवीला. तर त्यासाठी इथे मी एक वेगळ्या पद्धतीचा आपला इडलीचा नाश्ता करत आहे. तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं आहे. ऑइल छान तापवू दिलेलं आहे. तर इथे शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नका टाकू, पण माझ्या घरचे बोलले की थोडीशी टाक. तर त्यासाठी इथे मी टाकलेले आहे, ते ऑप्शनल आहे. तुम्ही न टाकताही खूप टेस्टी असा नाश्ता तयार होतो. तर मी पहिल्यांदा शेंगदाणे टाकले, पण छान वाटले ते सुद्धा. त्यानंतर जी आपली पेस्ट तयार केलेली होती टमाटर, मिरची आणि सांबारची, ती पेस्ट तिथे टाकली, जिरा मोहरी टाकली आणि छान त्याला तडतडल्यानंतर आपली जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकली आणि त्यालासुद्धा छान फ्राय होऊ दिलं. 4 ते 5 मिनिट फ्राय होऊ दिलं आणि एकदम 10-15 मिनटात आपला हा नाश्ता जो आहे तो छान झटपट रेडी होतो. तर इथे आपला जो मिरची वगैरेचा पेस्ट आहे, मिरची टमाटरचा, त्याला छान शिजू द्यायचं, जेणेकरून आपलं जर ते कच्चं राहिलं तर तिखटपणा लागतो. तर त्यामुळे तिखट लागू नये त्यासाठी छान परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर 5 मिनटं छान परतून घ्यायचं. त्यानंतर इथे आमचूर पावडर, थोडीशी पिठी साखर, थोडासा मीठ, थोडा तिखट आणि हळद असे तुमचे जे स्पायसेस आहेत जे टाकून तुम्ही छान त्याला परतून घ्या. आणि परतल्यानंतर आपली जी इडली जे आहेत ते तुकडे केलेले ते इडली तिथे टाकून द्या आणि 5 मिनटं छान गरम होईपर्यंत छान त्याला गरम करा, परतून घ्या. छान परतल्यानंतर आपला असा टेस्टी असा इडलीचा नाश्ता, जे शिळी इडली असेल म्हणजे जी यूजमध्ये नसेल त्या इडलीपासून आपल्याला खूप सुंदर असा नाश्ता रेडी होतो. तुम्ही कधी खाल्ला नसेल एवढा टेस्टी असा हा नाश्ता रेडी होतो. तर घरी नक्की ट्राय करू पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपला जो इडलीचा नाश्ता आहे तो सिंपल वेने, सिंपल पद्धतीने आपला जो नाश्ता आहे तो इथे रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.